श्री स्वामी समर्थ. 7 जुलैला शुक्र राशी परिवर्तन करत आहे आणि मिथुन राशीमधून कर्क राशीमध्ये जात आहे. तर असा हा सप्ताह खास असणार आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल कराल. तुमच्या विचारांना मूर्त रूप देण्याच्या पुरेशा संधी तुम्हाला मिळतील. काळ तुम्हाला शिकवेल की नाती फक्त मनोरंजनासाठीच नसतात, तर त्यासोबत जबाबदाऱ्याही येतात. दीर्घकालीन कामाच्या योजना बनवू शकाल. या सप्ताहात कोणत्याही व्यावसायिक बाबीत दोनदा विचार केल्यानंतरच महत्त्वाचा कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. सध्या शक्य तेवढे मोठे कर्ज घेणे टाळावे. जन्मभूमीपासून दूरच्या कामांमध्ये तसेच आयात निर्यातीच्या व्यवहारात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या सप्ताहात तुम्ही एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. काही जातक जर खूप मोहित झाले तरी त्यामुळे आश्चर्यचकित होऊ नये. अखेरीस डेटिंगसाठी अनुकूलता असेल. ज्या व्यक्ती पूर्वीपासून एखाद्याच्या नात्यात असतील तर त्वरित निर्णय घ्यावा. या सप्ताहात आरोग्याबाबत तुम्हाला काही समस्यांमधून जावे लागू शकते. मधल्या काळात तुम्हाला फूड पॉइझनिंग, उन्हाळी आजार, त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता आहे. गुप्तांगाच्या समस्येसोबत मायग्रेनचाही त्रास तुम्हाला होऊ शकतो. अखेरच्या 2 दिवसात पूर्वीच्या तुलनेत थोडे हलके वाटेल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज शिवशंकराची साधना करावी आणि शिवचालीसा वाचावी. वृषभ. या सप्ताहात तुमच्यासाठी वातावरण स्पर्धात्मक राहू शकते, पण तुम्ही याचा आनंद घ्याल आणि एका नव्या आव्हानाच्या रूपात त्याला सामोरे जाल. तुम्हाला सध्या कोणत्याही प्रकारचा लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. या सप्ताहात रिअल इस्टेट, बँकिंग, शिक्षण, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू संबंधित कामे करणाऱ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. तर सजावट, सौंदर्य वस्तू, सोने व चांदी आणि शासकीय कामे करणाऱ्या जातकांना लाभ मिळू शकतो. वारसा संपत्ती संबंधित कामांतून फायदा संभवतो. या सप्ताहात एकमेकांविषयी आकर्षण जाणवेल. विशेष नात्यात ही असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकते. जर प्रेम संबंध लग्नात बदलू इच्छित असाल तर याबाबत कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. प्रिय पात्रासोबतचे संबंध वाढवाल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे. विशेष करून अचानक दुखापत, मनातील वैचारिक गडबडीमुळे ब्लड प्रेशरमध्ये बदल, अस्वस्थतेमुळे पचनासंबंधित समस्या इत्यादी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही डोके शांत ठेवून संतुलित जीवनशैली अवलंबली तर फिट राहू शकता. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज दुर्गा चालीसा वाचावी. मिथुन. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्याल व एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात करण्यावर लक्ष केंद्रित कराल. रोजच्या धावपळीतून मुक्त होऊन स्वेच्छेने जीवन जगण्यासाठी मौज छंद पूर्ण करण्याची शक्यता आहे. तुम्हाला आजूबाजूच्या ठिकाणी
फिरावेसे वाटेल. धार्मिक व सेवा कार्यात जास्त रस घ्याल. व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून हा सप्ताह उत्तम असणार आहे. व्यवसायात नशिबाची साथ मिळून धनलाभाचे योग बनतील. तसेच व्यवसायाच्या नव्या विचारांत रुची घ्याल. तेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत बढती मिळण्याचे योग दिसून येत आहेत. तुम्ही थोडे जास्त गंभीर व्हायला हवे. तुम्ही तुमच्या सार्वजनिक जीवनात जास्त सक्रिय राहाल. जर तुम्ही नात्यांना फक्त मनोरंजनाचे साधन समजत असाल तर ते योग्य नाही. डेटिंग व प्रेम व्यक्त करण्यासाठी अखेरचा काळ योग्य आहे. विवाहितांनी आपसातील विश्वास वाढवावा. या सप्ताहात तुम्ही अचानक दुखापतीपासून सांभाळायला हवे. या काळात ॲसिडिटी, डोळ्यांना सूज, उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे. मोसमी समस्यांनी त्रस्त जातकांनी जेवणात थोडा संयम पाळायला हवा व पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन जास्त करायला हवे. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: संध्याकाळच्या वेळेस घोड्याची नाळ पिंपळाला लावून घराच्या मुख्य दारावर लावावी आणि विद्यार्थ्यांनी ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करणे. कर्क: या सप्ताहात तुमच्याकडे असणारा पैसा अत्यंत दक्षतेने ठेवा. नात्यातील कोणत्याही प्रकारच्या असंतोषाची भावना नात्याला पूर्णविराम लावू शकते. नात्यांचे ओझे हलके करण्याची खूप घाई असेल. तुमच्या कामात वाढ होईल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी हा सप्ताह चांगला असेल. या सप्ताहात व्यावसायिक कार्यस्थळात आपल्या अपेक्षा व गरजांनुसार बदल करतील. तरीही तुमच्या उत्साह व जोमामुळे सध्या ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास शक्य व फायदेशीर आहे. सध्याचे काम तुमच्या योजनेनुसार व धोरणानुसार होत आहे. याच्याकडे लक्ष द्या. या सप्ताहात प्रवासात एखाद्या खास व्यक्तीसोबत तुमची जवळीक वाढू शकते. विवाहासंबंधी विचार करत असलेल्या जातकांसाठी कुटुंबाशी बोलण्यास अनुकूल असा हा काळ आहे. अखेरच्या 2 दिवसात तुम्ही प्रिय पात्राला भेटू शकता. या 2 दिवसात आपल्यात प्रेम भावना जास्त राहील. या सप्ताहात पाठदुखी, रक्तदाबात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. परंतु तुमचे आरोग्य अखेरच्या 2 दिवसात सुधारताना दिसत आहे. ज्यांना दात व कमरेच्या समस्येसोबत खांदेदुखीची समस्या असेल त्यांच्यासाठी हा सप्ताह काहीसा त्रासाचा राहू शकतो. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे आणि रोज श्री यंत्राची पूजा करून श्री सूक्त वाचणे, विष्णू चालीसा वाचणे. सिंह: हा सप्ताह भावनिक प्रकारांशी संबंधित सर्व बाबींविषयी गहनतेने काम करण्यास प्रेरित करेल. तुमच्या चेहऱ्यावरील तेज वाढेल. तसेच तुम्ही स्वतःसाठी जास्त खर्चही कराल. सध्या व्यावसायिक मोर्चावर तुमचे कौशल्य वाढेल, ज्यामुळे तुम्ही काही नवे व रचनात्मक कामात प्रगती कराल. या सप्ताहात सरकारी आणि कायदेशीर कारणांमुळे तुमची कामे रखडू शकतात. ज्यांना नवा रोमांच हवा असेल त्यांना तशी संधी मिळू शकते. जर भागीदारीत पुढे जावयाचे असेल तर ते आपल्या हुशारीने निर्णय घेऊ शकतात. आपले रोजचे उत्पन्न वाढवण्यात सक्रिय व्हाल. या सप्ताहात
जिव्हाळा टिकून ठेवण्यासाठी तुम्ही धैर्य आणि संयम बाळगण्याची गरज आहे. स्वतःच्या आशा आणि अपेक्षा सांगण्याऐवजी जोडीदाराच्या गरजा व भावना समजण्याचा प्रयत्न करायला हवा. मुलांच्या नात्याची स्थिती पूर्णपणे समाधानकारक राहणार नाही. या सप्ताहात रक्तदाब, मायग्रेन, सांध्यांच्या समस्या, डोळ्यात जळजळ, पाठदुखी, त्वचेच्या समस्या, गुप्तांगाची समस्या असल्यास त्यावरील उपचारांकडे जास्त लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे. या सप्ताहाच्या अखेरीस मानसिक आरामासाठी मित्र व कुटुंबासोबत तुम्ही छोट्या पिकनिकला जाल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय: सूर्याची उपासना करणे आणि लाल चंदनाचा टिळा लावणे. ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करणे. कन्या, या सप्ताहात तुम्ही नियमित व्यायाम आणि ध्यान धारणेसोबतच योग केल्यास आरोग्य उत्तम राहील. प्रवासात अडचणी उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तब्येत नरम गरम राहू शकते. कामाच्या ओझ्यामुळे तनमनाने तुम्ही थकल्यासारखे राहाल. सामाजिक सार्वजनिक कामात प्रतिष्ठा वाढेल. या सप्ताहात करिअरमधून दीर्घकालीन फायदा होईल. ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. तुम्ही अत्यंत भावुक राहाल. अशा वेळी एखाद्याच्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावू शकतात. स्वकौशल्याने तुम्ही सारे काम पूर्ण करू शकता. भागीदारीत नवे संबंध जोडले जातील. या सप्ताहात तुमचे दाम्पत्य जीवन तुमच्या आनंदाचा स्रोत होईल. प्रेम संबंधात विचार करीत असाल तर सुरुवातीला प्रिय पात्राशी संपर्क साधण्याची नवी दिशा व माध्यम वापरून सध्या सुरुवात करू शकता. आपण संभाषण शैलीने विरुद्ध लिंगी व्यक्तीला आकर्षित करू शकतो. या सप्ताहात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे. यावेळी आपल्या रोगाचे योग्य निदान न झाल्यामुळे तुम्ही योग्य उपचारांपासून वंचित राहू शकता. पहिल्या 2 दिवसात डोकेदुखी, थकवा इत्यादीची शक्यता आहे आणि सप्ताहाच्या अंतिम भागात दात, हिरड्यात दुखणे होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय: स्वयंपाकातील पहिली चपाती किंवा भाकरी गायीला खाण्यास देणे. शनी मंत्राचा जप करणे. ओम शम शनैश्चराय नमः. तुळा, या सप्ताहात तुम्ही सामाजिक मुद्द्यांवरून अत्यंत व्यस्त राहाल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची मदत, मार्गदर्शन आणि सहकार्याने तुमच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुमचे उत्पन्न आणि व्यावसायिक मोर्चावर प्रगतीने लोकांमध्ये मान सन्मान मिळेल. हा सप्ताह व्यावसायिक मोर्चावर तुम्ही सुरुवातीला उत्तम लक्ष देऊ शकाल. निर्णय शक्ती आणि आत्मविश्वासही वाढेल. जर शक्य असेल तर सप्ताहाच्या मध्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. नोकरदार स्वतःच्या कल्पकतेने व आधुनिक विचारांनी प्रभाव पाडू शकते. या सप्ताहात तुम्ही तुमच्या नात्यांकडे, विशेषतः सुरुवातीला आपल्या भेटींकडे लक्ष द्याल आणि जुने संबंध, ताजे व नवे संबंध सुरू करण्याचा विचार कराल. प्रिय पात्राच्या भेटीसाठी हा काळ उत्तम आहे. सध्या लग्नाचा विचार करण्यासाठी तुम्हाला खूप विचार करावा लागेल. या सप्ताहात
तुमचे आरोग्य चांगले राहील. पण सप्ताहाच्या अखेरच्या दिवसात तुम्ही अत्यंत फ्रेश राहाल. त्यामुळे कामावरही उत्तम प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय मंगळवारच्या दिवशी सुंदरकांडचा पाठ करणे. वृश्चिक, या सप्ताहात तुम्हाला तुमचे मानसिक स्थैर्य टिकवून ठेवायला हवे. आग पाण्याने होणाऱ्या अपघातांपासून सावध राहावे. तुम्ही निरनिराळ्या चिंतांनी घेरलेले राहाल. शारीरिक अस्वस्थताही जाणवेल. परिश्रमाचा समाधानकारक मोबदला न मिळाल्यामुळे मनात ग्लानी असेल. तुम्हाला लाभ होऊ शकतो. या सप्ताहात तुम्ही नव्या संधीच्या शोधात राहू शकतात किंवा व्यवसाय बदलण्याची योजना तयार करीत असाल तर यासाठी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुमच्या सध्याच्या नोकरीत तुमच्या भूमिका व जबाबदारीत मोठा बदल करणे हा एक उत्तम पर्याय आहे. या सप्ताहात तुमची भावनिक भागीदारी एवढी जास्त असेल की तुम्ही दररोज तुमच्या स्वप्नातच हरवलेले असाल. तुम्ही एखाद्यावर प्रेम कराल व तुम्हाला प्रेम मिळाल्याची जाणीव असेल. तसे भेटीगाठीसाठी सप्ताहाच्या अखेरच्या काळात थोडे लक्ष ठेवावे. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या तब्येतीत चढ उतार जाणवतील. कदाचित सुरुवातीला तुम्हाला त्रासही होणार नाही, पण सप्ताहाच्या अखेरीस आय स्वेल होऊ शकतात. ऍसिडिटी किंवा उन्हाळी आजार हे होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय बजरंग बाणाचा पाठ करणे आणि शमीच्या झाडाजवळ दीपक लावणे. धनु, हा सप्ताह आर्थिक प्रगतीमुळे तुम्हाला आराम आणि वैभव देईल. कामाच्या व्यापात तुम्ही आणि सामाजिक बाबींमध्ये जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे अखेरच्या दिवसात थोडी सुस्ती व आळस जाणवेल. उत्कृष्ट संसारी सुखाचा आनंद लुटू शकाल. कामासोबत वैयक्तिक जीवनाकडेही लक्ष द्यावे. या सप्ताहात तुमच्यामध्ये टर्न ओव्हर वाढण्याच्या निरनिराळ्या पर्यायावर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती असेल. व्यवसायिक कामांमध्ये उत्तम प्रकारे पुढे जाऊ शकाल. व्यवहार आणि आदर्श स्थितीत तुम्हाला खूप संतुलन मिळू शकेल. व्यवसायात वरिष्ठांशी महत्त्वाची चर्चा संभवते. या सप्ताहात तुमच्या नात्यात अहंकार व आपसातील संशय जास्त असेल. नात्यात कुठे ना कुठे असंतोषाची भावना वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पुरेसा वेळ घालवू शकणार नाही व एखाद्या कारणामुळे आकर्षण कमी होऊ शकते. तशी कार्यस्थळावर वेगळी स्थिती मिळू शकते. या सप्ताहात तुमच्या आरोग्याची स्थिती उत्तम असू शकते, पण जर नाक, कान, घसा व जिभे संबंधित काही समस्या असेल तर थोडे सावध राहण्याची तुम्हाला गरज आहे. साहसी व अपरिचित जागी गेल्यास मार्ग लागणार नाही याची दक्षता घ्यावी. मन अधिक तरतरीत बनवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय रोज श्री विष्णूच्या पूजेत श्री विष्णू सहस्रनाम वाचणे. मकर, हा सप्ताह शक्य तेवढा आत्ममंथनात घालवा. यानंतर प्रतिस्पर्धकांसोबत सामना करण्यात तुम्ही सक्षम व्हाल. व्यावसायिक मोर्चावर उत्साहाने पुढे जात तुम्ही तुमची पूर्वीचे लक्ष्य प्राप्त करू शकता. आर्थिक प्रगतीने तुम्हाला आराम व वैभव मिळेल. भागीदारीच्या कामात तुम्ही रागावर नियंत्रण ठेवावे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीत
काही बदल करू इच्छिता, पण घाई गडबडीत घेतलेले निर्णय तुमचा डाव उलटवू शकतो. म्हणून शांतपणे पुढे जात राहा. यावेळी धैर्य आणि धाडसात संतुलन राखण्याची गरज तुम्हाला आहे. सुरुवातीच्या 2 दिवसात तुमचा आत्मविश्वास कमी होईल. या सप्ताहात तुम्ही संपर्कात खूप व्यस्त राहाल आणि यातही तुम्ही विरुद्ध लिंगी मित्रांसोबत तुमची जवळीक वाढवू शकता. तुमच्या संबंधात थोडी अस्वस्थता व विरक्ती राहील, पण मधल्या काळात एखाद्याबरोबरचे प्रेम पुढे वाढण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्ही विशेष करून मोसमी आजारांपासून दूर राहायला हवे. उष्णताजन्य समस्या, त्वचेत आग, पोटाचा त्रास होण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशनल कामात जास्त व्यस्त राहाल, त्यामुळे शक्यतो वेळेवर जेवण व पुरेसा आराम करणे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय: शनिवारच्या दिवशी शनी चालीसा वाचणे आणि मंगळवारच्या दिवशी सुंदरकांडचा पाठ करणे. कुंभ, या सप्ताहात तुम्ही व्यावसायिक मोर्चावर नवे काम सुरू करू शकतात. भागीदारीच्या कामात व सामूहिक रूपात कोणतेही काम पूर्ण कराल. मामांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्ही बहुतेक वेळ फायद्याच्या कामात व्यस्त राहाल. एकाग्रतेने तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल. तुमच्यातील उत्साह वाढता राहील. सध्या विशेषत्वाने रिअल इस्टेट, जमीन व इतर स्थावर संपत्ती खरेदी विक्री करण्यात सांभाळून राहावे लागेल. या सप्ताहात विरुद्ध लिंगीविषयी उत्तम आकर्षण असेल, पण नात्यांसाठी पूर्णपणे अनुकूल वेळ नाही, कारण नात्यात अविश्वासाचा एखादा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो. तुम्हाला थोडी विरक्तीही जाणवू शकते. सध्या प्रेमात अहंकार आणू नये. या सप्ताहात ज्या जातकांना लठ्ठपणा, डायबिटीस, कंबरदुखी, लिव्हरच्या समस्या, त्वचेचे आजार असतील, त्यांनी उपचारात जास्त सावधगिरी बाळगायला हवी. सप्ताहाच्या मध्यात खाद्यांचे स्नायू, दात व पोटदुखी इत्यादी समस्या होऊ शकतात. अखेरच्या 2 दिवसात आराम पडू शकतो. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: शंकराची पूजा करणे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. मीन, या सप्ताहात तुम्हाला काही नवे शिकण्यास मिळेल. विशेष करून व्यावसायिक आघाडीवर तुम्ही एका नव्या विचारधारणेसोबत पुढे जाल. तुमच्या कामातही नाविन्य येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची व कौशल्याची स्तुती करतील. तुम्ही उत्तम संभाषणातून वैचारिक ताळमेळ बनवू शकाल. या सप्ताहात तुम्हाला व्यावसायिक मोर्चावर काहीशा अनिश्चिततेतून जावे लागेल. त्यामुळे कोणतीही नवी सुरुवात, नवा निर्णय इत्यादी भावनेच्या भरात न घेता व्यवहारिक दृष्टिकोनातून घ्या. जे कायदा, सरकारी कामे इत्यादी असतील ते जास्त लोकांच्या संपर्कात येतील व त्यांचे काम वाढेल. या सप्ताहात सार्वजनिक जीवनात खूप सक्रिय असल्यामुळे जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांना योग्य व्यक्ती मिळू शकते. तुमच्या मित्रमंडळीतही विरुद्धलिंगी व्यक्ती सामील असू शकते व तिच्यासोबत तुमच्या प्रेमाची सुरुवात झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. या सप्ताहात तब्येतीबाबत तुम्ही बहुतेक काळ चिंतामुक्त राहाल. सुरुवातीपासूनच आरोग्य उत्तम राहील आणि चेहऱ्याचे तेज वाढेल. विशेष करून दात, कान, नाक
व घशाचा त्रास संभावतो, पण थोडे लक्ष द्याल तर त्रास होणार नाही. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय शनिवारच्या दिवशी पिंपळाखाली सरसोच्या तेलाचा चौमुखी दिवा लावणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.